नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या प्रितेश मुकादम ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज अंगारकी आहे आणि मी आज अंगारकी स्पेशल गणपती बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक बनवणार आहे। तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा, आनंद घ्या आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग उकडीचे मोदक बनवायला जाऊया। तर उकडीचे मोदक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगत आहे। एक नारळाचं खोबरं, पाव किलो गूळ, वेलची, जायफळ, पाववाटी साजूक तूप, पाव किलो मोदकाचं पीठ आणि तेवढंच लागणारं त्यासाठी पाणी। तर आता आपण मोदकासाठी लागणारे सारण तयार करायला घेऊया। गॅस ठेवलेला आहे, गॅस पेटवलेला आहे आणि त्याच्यात आपण 2 चमचे तूप टाकणार आहोत। जेणेकरून तूप टाकल्यामुळे जेव्हा आपण गूळ टाकतो तेव्हा ते गूळ व्यवस्थितरित्या कुठेही आजूबाजूला चिटकू नये। तर आता आपण बघतच आहात की गूळ चांगल्यारीत्या नरम होत आलेला आहे। तर आपण आता त्याच्यात खोबरं टाकूया। हे खोबरं आहे, खोबरं आपण आता टाकूया। खोबरं आता टाकलेलं आहे। हे आपलं एक अख्ख्या नारळाचं हे खोबरं होतं। तर आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत। हे सारण व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत आपण हे पलटत राहायचं आहे। गूळही चांगल्यारीत्या नरम झालेला आहे। तर आता आपण खोबरं सुकं झालंय की नाही ते आता आपण चेक करून पाहूया। हा छोटा चमचा घेतला, हो हे बघा आता सारण झालेलं आहे। आता आपण ह्याच्यात जायफळ आणि वेलचीची पावडर केलेली आहे तयार, ती आपण आता ह्याच्यात टाकूया। थोडीशीच घ्यायची असते आणि आपण आता ती मिक्स करून घेऊया। जेणेकरून थोडीशी सारणला चव येईल आणि आपले मोदक चविष्ट होतील। आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण कढई साईडला ठेवूया। आता आपण मोदकाचं पीठ तयार करायला घेणार आहोत। तर हे भांडं ठेवलं आहे आणि याच्यात दीड वाटी पाणी आपण टाकलेलं आहे। त्याच्यात चिमूटभर मीठ टाकणार आहोत।
आणि एक चमचा तूप केलं आहे. आता आपण गॅस मोठा केलेला आहे, जेणेकरून पाण्याला उकळी येईल, त्याची आपण वाट बघूया. चला, आता पाण्याला उकळी आलेली आहे, तर आता आपण ह्याच्यात मोदकाचं हे पीठ आहे ते आपण ह्याच्यात टाकूया. आणि मिक्स करून घेऊया. आता मगाशी मी जे मीठ टाकलेलं पाण्यामध्ये, ते आपण जेव्हा हे पीठ जेव्हा टाकलं त्याची चव येते पिठाला. आणि जे तूप टाकलं 1 चमचा, त्याच्याने आजूबाजूला पीठ चिटकत नाही. चला, मग थोडंसं मी मिक्स केलेलं आहे आणि आता आपण वाफेवर ठेवूया. तर आपण जे आता झाकण ठेवलेलं आहे ते 2-3 मिनटासाठी आपण आता वाफेवर ठेवलेलं आहे, जेणेकरून पीठ जे आहे ते चिकटणार नाही मळताना. तर 2-3 मिनटं आपण वाढवूया. तर चला, मग आता आपण गॅस बंद करूया. आणि हे बघा, चांगली वाफ आलेली आहे. आणि थोडा वेळ आपण 5 मिनटं थांबूया आणि मग आपण पीठ मळायला सुरू करूया. चला, मग आता आपण पीठ मळायला सुरुवात करूया. तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. हे बघा, पीठ आता मऊ लागतंय हाताला. तर आता आपण मोदक वळायला सुरुवात करूया. ही आपली सारण मोदकासाठी जे आपण सारण तयार केलं मगाशी ते आहे. त्यात आपण आता सारण टाकूया. हे बघा, सारण टाकलेलं आहे. आता मोदक वळायला चालू करूया. तर आपण हा मोदक रेडी केलेला आहे. हा बघा, शेप पण छान आलेला आहे. हा बघा, मोदक बनून रेडी झालेला आहे. हा बघा, कसा वाटला तुम्हाला मोदक तो कमेंट करून नक्की कळवा. तर ह्याचप्रमाणे मी पुढील मोदकही बनवणार आहे.
चला मग आपण आता मोदक उकडायला घेऊया, पण त्याआधी आपण हे कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे ते 10 मिनटं आपण पाणी उकळून घेऊया आणि मग मोदक आपण उकडायला ठेवूया. चला मग आता 10 मिनटं झालेली आहे, वाफ पण यायला लागलेली आहे. तर आता आपण झाकण काढूया. हे बघा पण काढलेलं आहे, पाणी उकळलेलं आहे. आणि आता आपण हे मोदक केळीच्या पानावर आपण हे केलेले आहे, तर याच्यावर आपण थोडं पाणी शिंपडूया जेणेकरून उकडायला होईल. आणि मग हे आपण ह्याच्यात ठेवूया. त्याच्यावर आपण झाकण ठेवूया. तर आता आपण हे जे मोदक ठेवलेले आहेत ते 10 ते 15 मिनटं आपण झाकून ठेवलेलं आहे, उकडून द्यायचे आहेत. 15 मिनटं झालेली आहेत. तर आता मी झाकण उचलून चेक करतो की झालेलं आहे की नाही. बघा मोदक व्यवस्थित झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया. हे बघा मोदक बनून तयार आहे. तर आता हे नैवेद्याचं ताट आहे. आम्ही देवासाठी या ताटातून दाखवतो. तर याच्यावर मी आता केळाचं पान ठेवणार आहे. मोदकाचं नैवेद्य दाखवण्यासाठी बाप्पाला. हे बघा आपले हे मोदक. तर आपण याच्यावर तूप टाकूया. जेणेकरून खाताना ह्याची जी चव आहे ती छान लागेल. केशर पण टाकतात याच्यावर, पण केशर सध्या माझ्याकडे उपलब्ध नाही का केशर आणायलाच मी विसरलो. तर हे बघा उकडीचे मोदक. तर मित्रांनो मोदक तुम्ही बघितलेच असेल आणि मी आता हे नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे आणि मी ते आता नैवेद्य दाखवणार आहे आणि थोड्या वेळाने या मोदकांचा मी स्वाद घेणार आहे. आणि मी तुम्हाला असेच वेगवेगळे खाद्यपदार्थ माझ्या या ब्लॉग मार्फत मी तुम्हाला दाखवत जाईन. आणि तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला तो नक्की कळवा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.
श्री गणेशाय नमः.